तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. तर तुम्हाला डायलॉग वरून कळालंच असेल तर आपली आज भेट कोणासंग झाली. कस काय मग सरकारचे प्राजा. तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आपल्याला असं कळालं होतं का रामरामवाल्याने आपल्या वेळात घाटात पानची टपरी उघडली होती. मग काय आपण आपल्या जोडीदारासंग उद्घाटनासाठी लगेच निघालो. जाऊन बघतो तर काय सगळे मोठमोठे रील स्टार तिथं जमा झाले होते. आपले महेश डेरे, अभिभाऊ तांबे, सुमित भालेराव, मुंगीलाल, सगळे मोठमोठे रील स्टार. मग काय सगळ्यांसंग फोटोशूट करून घेतला. आणि आता आपल्याला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ब्लॉगिंगचं याड लावणारे डेरे ब्रदर्स यांना भेटायची आपली खूप इच्छा होती. आणि आज त्यापैकी एकाला भेटून आपली इच्छा पूर्ण झालेली होती. त्यांना भेटून एवढं मला नक्की कळालं की माणूस किती जरी मोठा झाला तरी त्याला जमिनीशी जुळून राहिलाच पाहिजे. तेवढ्यात आपल्या गोपी शेटची पण एंट्री झाली. एवढा आरडाओरडा ऐकून एवढं तर कळालं गोपी शेटची फॅन फॉलोईंग तर लई जादा आहे बरं का मार्केटमध्ये. जे ते गोपी शेट नावाने ओरडत आहे. मग आपल्याला घ्यायचे होते कपडे तर मग आलो डायरेक्ट आपण कपड्याच्या दुकानात. आणि आपल्या कपड्याच्या चॉईससाठी मंगेश भाऊ आणि सागर भाऊ हे दोघं जमलेले होते. आज आपण त्यांच्या चॉईसने कपडे घेणार होते. तर मी कपडे घेतो तर तुम्ही घ्या फॉलो करून आणि लाईक अँड कमेंट नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.